मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी लागो मज. अविटगे माये विटेना, जवळी आहे परी भेटेना. त्रशाला गलिया जीवनाते ओढी, अशी आस निघली पाहिजे. त्रशाला गलिया जीवनाते ओढी, तैसी तुझी गोडी लागोया जीवा. अविटगे माये विटेना, जवळी आहे परी भेटेना. बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठले आवडी, बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठले आवडी. गोडी यासी गोडी मिळून गेली, अविटगे माये विटेना, जवळी आहे परी भेटेना. विठ्ठल मेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं. वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम, नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं मेषमालंदिवल्लभं. ओम नमो ज्ञानेश्वर, ओम नमो ज्ञानेश्वर, ओम नमो ज्ञानेश्वर, ओम नमो ज्ञानेश्वर. सलिल चंदन चर्चिताय, नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय.
मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय हॅलो तस्मन्मकाराय नमः शिवाय अतुलित बलधामं हेमशैलाबदेहं दनुजवन कृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकल गुण निधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या हो अरुण नयन राजीव सुबेशं सीता नयन चकोर निशेषं हर रुदिमान सबालमरालं नवमी राम उर्वाहुविशालं मंगल भवन अमंगलहारी अजिर बिहारी राम सिया राम सिया राम वारकरी संतांच्या जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता परिमळाची धाव भ्रमर ओढी परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसी तुझी गोडी लागो मज अविटगे माये विटेना जवळे आहे परी भेटेना। प्रस्तुत प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, विशेष उपांत्य दिवसाच्या सेवेकरता निवडलेला अभंग, समाधीचे राजे महावैष्णव साधकांचे मायबाप योग्यांची माऊली विश्वमाऊली चक्रवर्ती सम्राट अलंकापूर निवासी ज्ञानोबाराय यांचा चारचरणाचा बहुतेक वारकरी टाळकऱ्यांच्या पक्क्या पाठातील कुणी प्रार्थनापर म्हणत, कुणी करुणापर म्हणत, पण अज अजातीत आनंद घन रुक्मिणी प्राण संजीवन वारकऱ्याच आराध्य दैवत भगवान पांडुरंग परमात्म्याकडे मागणी मागणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडला। विठ्ठला विठ्ठला अभंग श्रीमंत ज्ञानोबारायांचा आहे। अभंगाचा प्रतिपादित विषय महत्वाचा आहे। अभंगामध्ये दोन दृष्टांत आहेत, एक विशेष सिद्धांत आहे आणि जन्य जनक भावामध्ये फलश्रुती आहे। भ्रमर भुंगा जसा त्या कमळावरच्या मकरंदा करता लोभी होतो, सोप्या भाषात लालची होतो, त्याच्या वाचून त्या भ्रमराला क्षणभरही विरह सहन होत नाही, त्याच्या जीवाचा अकांत असतो। तद्वत किंबहुना तैशी तुझी गोडी लागो मज। प्रभू मला त्या न्यायानं तुझी गोडी लागली पाहिजे, तुझ्या भक्तीची गोडी लागली पाहिजे, असं ज्ञानोबाराय मागणी करतात, प्रार्थना करतात। हे विशेष आहे। विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबारायांना साधकानं विचारलं, माऊली
तुम्ही तर महाविष्णूचा अवतार आहात आणि तरी एवढी गोडी पांडुरंगाविषयी मागता, काय कारण आहे? ज्ञानोबा रायगालात हसले आणि सांगितलं, हे पंच महाभूताच्या तत्वानं निर्मित विश्व, त्या विश्वातले सगळे पदार्थ, ते जड असतील चेतन असतील, सगळे विटणारे बाधित आहेत. फक्त एकच असा अवीट आहे, त्याचं नाव आहे पांडुरंग विठ्ठल. म्हणून त्याची गोडी लागू. अवीट गे माये विटेना, विटत नाही, अवीट आहे. पण साधकाला उत्तर देताना ज्ञानोबारायांनी एक शब्द महत्वाचा घातला, जवळी आहे परी भेटेना. त्यासाठी गोडी लागो. विठ्ठल दुष्काळ पडावा, चैत्राचा महिना असावा, रखरखीत ऊन तापलेलं असावं, माती पायाला चटके देते, 3 किलोमीटर माग गावणे, 3 किलोमीटर पुढेही नाही, घसाला कोरड पडली, खिशात 1 लाख आहे, काय कामाचे? कुठे बिस्लरी भेटत नाही, कुठं पानपोई नाही, कुणी एखादा ग्रस्ती नाही, कुणी रानात राहणारा एखादा नाही. काय करावं? जीभ टाळूला चिटकू लागली. मग त्याला विचारा, पाणी सोडून काही दुसरं मागायचं असलं तर माग. त्रशाला गलिया जीवनाती ओढी, तैसी तुझी गोडी लागूया जीवार. असं काय वर्णन केलंय बघा. ज्ञानोबा राय सांगतात, तहान लागावी, तृष्णा लागावी, जिभीला कोरड पडावी, जीभ टाळूला चिटकावी. आता प्राण जातो का काय? पाणी पाणी म्हणून तो इकडं तिकडं भटकंती करू लागला. त्याला जेवढी पाण्याविषयी तळमळ आहे, पाण्याविषयी आवड आहे, पाण्याविषयी जिज्ञासा आहे, पाणी प्राप्त करण्यासाठी अट्टहास आहे, तैसी तुझी. ज्ञानोबारायांनी जन्य जनक भावामध्ये, प्राप्य प्रापक भावामध्ये साधकाला उत्तर देताना सांगितलं, मायबाप विठ्ठल रुक्मिणीच्या कृपेनं जर अशा साधकाला तशी गोडी लागली, आता जेवढी दृष्टांत दिले तशी, तर काय होतं माहितीये? गंगा सागराला मिळावी, लवण सागरात पडावे. प्राप्तीच्या प्राप्तीसाठी जीव अट्टहास करतोय. जीव दशा संपूर्ण ध्येय ध्यान एकरूप व्हावं आणि अहम ब्रह्म्यास्म्याची प्राप्ती व्हावी. या नाम गोडियासी गोडी मिळून गेली. श्री विठ्ठले आवडी. आवड असल्याशिवाय गोडी नाही. गोडी या शब्दाचा भाव आहे सुख. विठ्ठल विठ्ठल माझ्या उदार समर्थ सद्गुरूंच्या कृपेने मी तुमच्या पुढे अभंगाचा शब्दशः भावार्थ ठेवलेला आहे. अभंगावर गोड असं चिंतन आपल्याला सामुदायिक मांडायचंय. तत्पूर्वी थोडसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. सालाबादाप्रमाणे याही वर्षी भक्त चुडामणी, कपिकुळीचे मंडन, रामप्रभूचे जीवस्य कंठस्य भक्त, महाप्रतापी अंजनी नंदन हनुमानजीच्या मंदिराच्या भव्य अशा रम्य प्रांगणामध्ये सकल संतांच्या आशीर्वादाने, गावकऱ्याच्या सहकार्यानं, तरुणाच्या मेहनतीनं, वृद्धांच्या आशीर्वादानं आणि भजनी मंडळीच्या गोड साथीनं या सप्ताहामध्ये दाटलेली भव्यता. आजचा मला तरी वाटतं 7वा दिवस असेल. परमादरणीय हरिभक्ती परायण. तसं रोहिलागडचं माझं नातं अत्यंत स्नेहाचं आहे. रोहिलागडमध्ये आलं की मला सारंगधर नानाची आठवण येते. काय प्रेम जीवनामध्ये त्या महान व्यक्तीनं संसार करून कसा परमार्थ करावा हे जगाला आदर्श ठेवलेला आहे. तसं मी परिसरातही कीर्तन असलं तर रोहिलागडची मंडळी माझ्यावर प्रेम आहेच.
म्हणून आज महाराष्ट्रामध्ये कोण्याच वक्त्याला गायकाला माहिती नाही असं गाव नाही आपलं. वारकऱ्याचं काय आतिथ्य करावं, कशी सेवा करावी, किती नम्र राहावं. जर महाराष्ट्रात कोण्या गावाला शिकायचं असेल तर त्यांनी रोहिलागड नगरीमध्ये यावं. म्हणून आज अगदी रोहिलागड नगरीतल्या सगळ्याच भाविकांच्या वतीनं माझे परमस्नेही आदरणीय कांताबाप्पा टकले साहेब यांनी माझ्याकडे सेवा दिली. तसं सगळ्यांचीच इच्छा असते. आज अगदी कल्याण बापू आहेत, दुग्धक शर्करा योग, खूप दिवसानं भेट होते. आज आमचे परममित्र महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य, कीर्तनाचंही माध्यम महत्वाचं आहे, आपल्याच गावचं भूषण प्रल्हाद महाराज टकले यांची उपस्थिती आहे. मृदंगाच्या साथीला हरिभक्ती पारायण आपलंच गावचं भूषण आमचे राजूभाऊ महाराज आहेत. आज प्रल्हाद महाराजांच्या बरोबर आलेले आमचे आदरणीय वारकरी संप्रदायाचे काटेकोर पालन करणारे हरिभक्ती पारायण माझे परमस्नेही गणेश महाराज काळे यांची उपस्थिती आहे. हरिभक्ती पारायण आपल्याच गावचं भूषण, उभ्या महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे, गोड आवाज प्रल्हाद अगदी विष्णू महाराज तारडे महाराजांची उपस्थिती आहे. आज एक साधक वारकऱ्यांची भेट होती. हरिभक्ती पारायण आमचे शिंदे महाराज, संजयजी महाराज शिंदे महाराजांची उपस्थिती आहे. आज अगदी आमचे हरिभक्ती पारायण माझे परममित्र राधाकिशन महाराज यांची उपस्थिती आहे. हरिभक्ती पारायण संगीत अलंकार अशोक महाराज ठोंबरे यांची उपस्थिती आहे. एवढं वय झालं तरी विण्याची सेवा सोडत नाही. तरुणाला आदर्श आहे आमचे बाबा चोपदार दक्ष. सगळेच आदरणीय टाळकरी आमचे श्रीराम बापू आहेत, भागवत महाराज आहेत, सगळेच गावकरी मंडळी महाराज मंडळी आहे. इथं स्वर जरी धरला तरी तुम्ही हार्मोनियम वादक आहेत. तडफदार चोपदार आणि परिसरामध्ये ख्यात असलेली माईक सिस्टम, सुंदर आणि अत्यंत उत्कृष्ट असा मंडप आहे. एखाद्या वेळेस एखाद्या कीर्तनात चॅनलवाल्याला बोलावं लागतं. इथं ते जर उभा राहिले तर मागच्याला अडचण व्हायला लागली. एवढे जण आहेत. वा, प्रसार माध्यम आहे, काळाची गरज आहे. म्हणून आज अगदी सगळीच मंडळी उपस्थित आहे. माता भगिनी आहे, पुरुष मंडळी आहेत, काही माग बसलेले आहेत. काल याच व्यासपीठावर आपल्या सगळ्यांचे सद्गुरू वाणीभूषण संदीपान दादांचं कीर्तन झालं. दादांसारख्या महात्म्यांचे रजकण पदस्पर्श आपल्या भूमी भाग्य समजा. विठ्ठल विठ्ठल सगळे तरुण बांधवांनी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या कीर्तनात दाटलेली भव्यता. आज ज्यांची पंगत, ज्यांच्या घरी जेवण केलं, काय नाव होतं त्यांचं? गणेशराव टकले. हा, काय गोड, जे जया पाहिजे ते आहे रे. म्हणून सगळा आनंद आहे. ही आमची नेहमीचे सहकारी सतत कीर्तनाला. म्हणून अगदी सगळ्यांच्या उपस्थितीत कीर्तन, एक वाक्य मी क्षमा मागून बोलतो, कीर्तन उद्धारासाठी ऐका, करमणुकीसाठी नको. विठ्ठल मागणीचा दिवस आहे. आपला सप्ताह म्हणजे अत्यंत महापर्वणीवर आहे. या भारताचे सुपुत्र योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद यांची जयंती, ज्यांच्यामुळे प्रत्येक नारीच्या कपाळावर आज कुंकू अबाधित आहे. प्रत्येक कीर्तनकार डोलानं कीर्तन करतोय. प्रत्येक आपल्या देशातला मंत्री थाटानं खुर्चीवर राज्य करतोय. प्रत्येक व्यक्तीला न्याय भेटतोय. प्रत्येक व्यक्ती आज स्वाभिमानानं जगते. त्याच्या पाठीमागं जर योगदान असेल तर महावीरांगणा, राष्ट्रमाता, राजमाता मासाहेब जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं अवचित्य साधून नामसप्ताह.
धन्य आहेत गावकरी, लय हुशार आहेत. पुन्हा त्याच्यामध्ये मकर संक्रांतीचा योग. हे अत्यंत महापर्वणी आपल्या नामसप्ताहामध्ये आलेली आहे. उद्या अगदी काल्याचा प्रसाद असेल, म्हणून आज मागणीची सेवा माझ्याकडे दिली. तसं पाहिलं ना, पहिला दिवस मागणी आणि काला हे बंधनकारक आहेत. बंधनकारक नाही असा एकही दिवस नाही. वारकरी संप्रदायाच्या चाकुरीत संहितेचं, अगदी त्या संविधानाचं उल्लंघन न करता कीर्तन असावं. पहिल्या दिवशी मंगल, दुसऱ्या दिवशी अद्वय, तिसऱ्या दिवशी भक्ती, चौथ्या दिवशी संत प्रकरण, पाचवा दिवस संत प्रकरण, काल सहावा उपदेश, आज मागणी, उद्या काला ठरलेला. विठ्ठला विठ्ठला. कीर्तनाला आलेला सगळाच अगदी असणारा हा भाविक वर्ग प्रत्येकानं आपल्या हृदयावर हात ठेवून विचारायचं की देवा, 2.5 वर्षाच्या कोरोनाच्या लाटीमध्ये तुम्ही आम्हाला जगवलं म्हणून आम्ही कीर्तनात येत. आज लक्षात घ्या, ही प्रभूची कृपा आहे. तुम्ही आम्ही आज एकामेकाला भेटतो, नाही तर काहीच खरं नव्हतं. सच्ची नाही. लॉकडाऊन कडक, जरा खेड्यापाड्यात त्याची जाणीव कमी होते. महाराजांनी सांगितलं, आळंदी, पुणे, मुंबई या भागात जर पाहिलं, सुरुवात झाली की बंगल्याच्या खाली उतरायचं नाही. 2 वर्षात तर काही लोकांचे पाय सुजले होते. काही म्हणत होते कोरोना नाही झाला तरी चालेल, पण मेलेलं बरं आहे. हे आजार निमित्त आहे, कुठेतरी पापाचा उच्चांक झालाय आणि यामुळे तुम्हा मला हा त्रास भोगावा लागतोय. विठ्ठल मागणी मागणी, पामर मागतोय त्याला मागताच येत नाही. विषयी मागतोय, विषय भोगाचीच मागणी करतोय. जिज्ञासू मागतोय, तो मोक्षाचीच मागणी करतोय. पण ज्ञानी संत मागतात, ते स्वतः करता नाही, जगताच्या उद्धाराकरता मागतात. आजच्या मागणीमध्ये प्रत्येक जीवाचं कल्याण दडलेलं आहे. आजची मागणी बघा, प्रत्येक जीवाचं कल्याण. तसं जर पाहिलं तर ज्ञानोबारायांचा अवतार, अवतार पांडुरंग, नाव ठेवेल ज्ञानी, आरती ज्ञान अवतार पांडुरंग, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. एवढंच नाही, तोची अवतार धरी अलंकापुरासी, सुंदरी ताराबाया, तोची अवतार धरी अलंकापुरासी. तोची अवतार, बर. जो तटस्थ आहे तोची अवतार, जो नाही घडवला नाही बैसविला तोची अवतार, ज्यानं गीता उपदेश केला तोची अवतार. अलंकापूर नगरीमध्ये घेतलेला आहे या जगताचं कल्याण करण्यासाठी. लोपले ज्ञान जगी हितनेनती, कोणी सगळ्याला माहिती आहे. आरतीमध्ये ज्ञानोबारायांचं वर्णन. तसं पाहिलं तर महाराष्ट्रातल्या, भारतातल्या प्रत्येक संतानं माऊलींचं वर्णन केलंय. त्या आईच आहेत, माऊली आहेत, माय आपली सगळ्यांची. ज्ञानोबारायांचं जर साक्षात पांडुरंगाचा अवतार आहे तर मग गोडी लागो कोणती गोडी नव्हती. जर अद्वै चिंतन मांडलं तर पांडुरंग आणि ज्ञानोबाराय वेगळेच नाही, तर गोडी मागतात कोण आणि कोणाची? हे तुमच्या आमच्या करता संतांना मागणी मागितली. संसारिक व्यक्ती असेल तो स्वार्थी असतो, तो स्वतःचीच मागणी करतो, स्वतःसाठी मागतो. पण संत विश्वाकरता मागतात. म्हणून ज्ञानोबारायांनी पसायदान मागितलंय, ते विश्वाकरता मागितलंय. विठ्ठला विठ्ठला विश्वात्मक देवाकडे मागणी. तुकोबरायांच्या मागण्या बघा, प्रत्येक अभंग पहा. दुर्बुद्धी ते मना कदा नको जो नारायण,
मागणीत एक, तुझं कधी आहे मागेन ते एक, ते विचारून मग असे अनेक प्रपंच ओसरो. काय सांगा, अनेक जेवढ्या जेवढ्या मागण्या आहेत, त्या जगा करतायत, त्यांच्या करता नाही. कारण की तुकोबार आहे नसून ते साक्षात परब्रह्म आहेत. मागण्याची काय गरज आहे? मागण्याची गरज नाही. ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, नाथबाबा असतील, नाथबाबा म्हणतात अर्धक्षण घडता संतांची संगती. नाथबाबांची मागणी काय गरज आहे? जगाच्या कल्याणासाठी. संत मागतात ते जगासाठी, जीव मागतो तो स्वतःसाठी किंवा पुत्रासाठी, पत्नीसाठी, कुटुंबासाठी. त्या जीवाची मागणी आहे ती निष्फळ ठरल्या जाते. चिंतनच ऐकायचं असेल तर बघा, देवाकडे आज प्रत्येक साधक साधना केली तरच साधक आहे. प्रत्येक व्यक्ती मंदिरात जातो आणि मागणी मागतो. महाराज मागणी काय मागतो? की माझं भलं होऊ दे, माझं कल्याण होऊ दे, माझ्या घरी बोर घेतलाय त्याला पाणी असू दे, या वर्षी कापूस कमी पिकला पण 14,000 जाऊ दे. आता चर्चा झाली ती. विठ्ठल माझ्या मुलीला चांगला वर भेटू दे, शेजाऱ्याची जमीन विक्री निघू दे, मागणी. ती कमी भावात मला भेटू दे, मागणी. मला आरोग्य भेटू दे, मागणी. स्वार्थ मागणी. त्याला तरी कळतंय का या मागण्या मागतोय, भगवान देऊ शकत नाही. का? तुझ्या प्रारब्धात जे आहे तेच तुला भेटेल. अन्न धन मान हे तो मागतो कशाला? विठ्ठल काय गरज आहे मागायला? आयुष्य ठरलेलं आहे, कर्म ठरलेलं आहे, प्रारब्ध भोग ठरलेला आहे. संचित करायला लागलास मग मागतो कशाला? काय गरज आहे मागायला? काहीच गरज नाही. मागणारा एक वर्ग तो स्वार्थासाठी, मागणारा दुसरा वर्ग निस्वार्थ जगासाठी. देवानं म्हणाव मागा, देवानं त्या मागणाऱ्याचं मुखाकडं टकटक पाहावं की हा कधी मागतोय. मागण्याची आस पाये मुखाकडे, मागण्याची आस पाये मुखाकडे, मागण्याची आस पाये मुखाकडे, मागण्याची आस पाये मुखाकडे. चिंतिल्या लोकांकडे मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. मनात जी चिंतन होईल ते रोकडे पूर्ण करण्यासाठी भगवान तयार आहे. मागण्याची वाट पाहतोय. आम्ही जर मंदिरात गेलो ना तर देव आमची वाट पाहतो, ही पिढा कधी जाईल. म्हणून 2.5 वर्ष त्यांनी कोंडून घेतलं बंद मंदिर. आता इकडून तिकडून सुरू झाले तर ते म्हणले जरा लांबून दर्शन घ्या. 28 युग झाले असा एकही दिवस नाही की वैष्णव वारकऱ्याला डायरेक्ट पायावर दर्शन होतं. पण काय योग आले, काय भाग्यशाली आपण. माऊलीचं दर्शन सुद्धा 5 फुटाहून, पांडुरंगाचं 10 फुटाहून. ही वेळ का आली? मागणाराचा उताडा आला. एवढा मागणारा, देवाला कंटाळा आला हो त्याचा. काही मागत येत. रोडवर जे मागणारे ती वेगळे
आमच्या वेशातले जास्त झाले विठ्ठल. आणि आम्हीच लोकांना सांगायचं न माग तयार रमा होय दासी, हात पसरी जिने धिग त्याचे. कुणी म्हणायचं हे फार अवघड झालं आता. लक्षात घ्या, मागणं म्हणजे लाजीरवाणं आहे. याच्यावर अनेक बोलता येईल, अनेक वेळ आपलं निघूनही जाईल. सांगतो बघा, राजा रावणाकडे एवढी मोठी संपत्ती, त्याचं वर्णन तुकोबरांनी एकाच अभंगात केलंय. तो विषय आपला नाही, आपल्याला तो मांडायचा नाही. राजा रावण अहो साधूचा वेश घेतला त्यांनी, साधूचा, धूचा नाही, दूचा. आणि पर्णकुटीच्या समोर चोरासारखा उभा होता. हातामध्ये भिक्षा पात्र होत. हाक मारली, मैया भिक्षा दे. जिला आई म्हणतो, नाथबाबांनी किती गोड वर्णन केलंय. जिसी माता म्हणू पाहसी, नाथबाबा सांगतात जिला आई म्हणतो तिसी भोगावया जासी. दिग दिग दिने रावणा. काय नाथबाबाने वर्णन केले बघा. ज्या दिवशी त्यांनी भिक्षा पात्र हातात घेतलं, मागितलं ना, त्या दिवशी त्याला दरिद्रता आली. त्या दिवशी तो भिकारी झाला, संपला तो. जरा विचार करा, मागणी कुणी करावी, कुणी मागावं. संन्याशानं भिक्षा मागावी, पण संकल्पाचा त्याग असेल तरच मागावी. विठ्ठल. आता लोक दुसऱ्याच्या कष्टावर जगण्याचा प्रयत्न करतात. जोगवा मागावा पौर्णिमेच्या दिवशी, मला वाटतं आजच आहे. जोगवा मागावा पण जोगव्यावर जगू नये. आपलं जरा प्रखड बोलणं असतं. जोगवा मागण्याचा न्याय सांगितलाय, 5च घरी मागावे. नाही दिलं तर परत यावं. आता तर काय, परडी भरली की पुन्हा गोणीत, परडी भरली तर पुन्हा गोणीत. मी इथलं सोडून दुसरीकडचं सांगतो. किती मागावं, कुणी मागावं. सकाळी मागावं आणि दुपारी हॉटेलमध्ये जाऊन जेवावं. असे काही भगव्या कपड्यावाले ढोंगी आहेत. बहुरूपी धारी संन्यासाचा वेश, बहुरूपी धारी संन्यासाचा वेश, बहुरूपी धारी संन्यासाचा वेश, बहुरूपी धारी संन्यासाचा वेश. बघून येतयो सदानते, बघून येतयो हरिमुखी शांत श्रीमंत संत स्वामी श्री एकनाथ महाराज सांगतात, बहुरूपी धरी धरी बहुरूपी संन्यासाचा वेश. वेश धारण करतोय, भिक्षा मागतोय. काय सांगा, दुपारपर्यंत नगदी झोळी भरली की ते दुकानावर, किराणा दुकानावर विकायचं. आणि नंतर काय, मदिरा काय, वाईट काम काय. नाही बाबा, दात्यालाही त्याचं पाप लागलं जातं. काय मागावं हे कळायला पाहिजे. कुणी मागावं, कोणाला मागण्याचा अधिकार आहे, कुणी मागायला पाहिजे. आमच्या गुरु महाराजांनी नेहमी सांगायचं, पुत्रानं आपल्या पित्यालाच मागावं, राष्ट्रानं आपल्या राजालाच मागावं, नौकरानं आपल्या मालकालाच मागावं, आणि पतिव्रता स्त्रीनं आपल्या पतिदेवाकडंच मागावं. विठ्ठल विठ्ठल. मागावं हा विषय महत्वाचा आहे, पण काय मागावं हे विशेष आहे. पोरानं बापाकडे 25,000चा मोबाईल मागू नये, त्यानं एखादं चांगल्या प्रकारचं पुस्तक, ग्रंथ मागावा. चांगल्या कॉलेजमध्ये मला शिकायचं याची मागणी करावी. राष्ट्रानं राजाकडे कधी मागावं, अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, ढगफुटी, गारपीट, शेतकरी संकटात आहे,
त्यावेळेस त्यानं मागावं राजाकडे आणि ते राजानं पूर्ण करावं. तो विषय आपला नाही, त्याला फाटा देऊन आपण पुढे बोलू. पतिव्रतेनं आपल्या पतीलाच मागावं. सोन्याचा हरिण अगोदर रामाला पाहायला भेटलं का लक्ष्मणानं पाहिलं का सीतेनं? माता सीतेनं. सीता माता डायरेक्टली पर्णकुटीत आली पंचवटीला. त्यावेळेस तिनं मागणी लक्ष्मणाला केली का रामाला? अधिकार कुठं चलतोय बघा. आपला शर्ट जर खुंटीला लटकून ठेवलेला असेल तर बिनधास्त न भीता आपली पत्नी त्या शर्टातल्या खिशातले पैसे घेऊ शकते. अधिकार आहे, अधिकार आहे. मग पर्णकुटीच्या जवळ ज्यावेळेस प्रभू रामचंद्राला मागणी केली त्या हरिणाची, आजपर्यंत लक्ष्मणजी मधी सगळी सेवा करायचे, प्रभूला कोणताच त्रास होऊ दिला नाही. पण आज ते काहीच बोलले नाही. फॅमिली मामला होता ना, घरगुती वाद होता. हा मागणी होती. लक्ष्मण रामप्रभूनं सगळे काम लक्ष्मणाला सांगितले आतापर्यंत, मग हरण मारण्याचं का नाही सांगितलं? प्रभूला माहिती होतं पत्नीचं मनोरथ पूर्ण करण्यासाठी आपल्यालाच जावं लागेल. हा सिद्धांत आहे त्याचा. जरा बघा, त्याच्याही पुढे सांगेल तुम्हाला की पत्नीनं मग आता पतीकडे काय मागावं. तिनं हरिण मागितलं तर तीच रडत रडत त्रिजटेला सांगू लागली, त्रिजटे, रामाचा दोष नाही न लक्ष्मणाचा नाही, मी चांडाळी नासीये की मलाच ती आशा उपजली आणि मी हरणाच्या पाठीमागं माझ्या रामाला पाठवलं. तसा 6 चरणाचा अभंग आहे, गोड आहे. विठ्ठल विठ्ठल अशोकेच्या वनी सीता शोक करी, अशी त्याची सुरुवात आहे. जाऊ दे, आपल्याला त्याचं त्या प्रमाणाचंही काही गरज नाही. मग बोलायचं काय आपल्याला की पतिव्रता नारी आपल्या पतीला मागते. काय मागते? आता काय मागते हे महत्वाचं आहे. जरा इतिहासाकडे जाऊ. 1661. आणि तुम्हाला सगळ्याला माहिती की महाराजांना इतिहासाकडे जाण्याची खूप आवड आहे. विठ्ठल विठ्ठल 1659 पासून तर 1660 पर्यंत 61 पर्यंत राजे एक क्षणाची उसंत घेत नव्हते. सारखी गोडदौड. खानाला मारलं प्रतापगडाच्या पायथ्याला, कोल्हापूर जिंकलं, कोकण पट्टा घेतला, राजापुरावर कब्जा केला, इंग्रज शरण आले आणि राजे कोल्हापूरच्या आईचं दर्शन घेऊन पन्हाळ्याकडे वळले. पन्हाळा काबीज केला. पण विजापूरच्या दरबारात एक कर्नूलचा म्हणतात सिंह, पण तो सिंह नव्हता. शब्दाचा प्रयोग विचारपूर्वक. 50,000ची फौज घेऊन तो पन्हाळ्याला वेढा देऊन बसला. राजे पन्हाळ्यावर अडकले आणि इकडे मुघलांचा बादशहाचा सख्खा मामा, ज्याचं नाव आहे शास्ता खान, शाहिस्ते खान, 1 लाखाची फौज घेऊन दिन करीत याच देवगिरीच्या प्रांताच्या जवळून संभाजीनगर उर्फ औरंगाबाद डायरेक्टली कुठे पुण्याच्या नगरीमध्ये येऊन पोहोचला. लाल महालात त्यांनी डेरा दिला. त्याच्याबरोबर नामदार खान, कारतलब, रायबागन, अनेक मातब्बर सरदार होते. काही दख्खन महाराष्ट्रातले गण लावणारे सुद्धा जाऊन त्याला भेटले. हे कधी बंद होईल? विठ्ठल विठ्ठल शाहिस्ते खानानं स्वराज्य गिळंकृत करण्याला सुरुवात केली. त्यावेळेस एक महावीरांगणा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब राजगडावर बसून दोन्हीकडचं नेतृत्व करीत होत्या. नेताजी कुर्तोजी गुजर, सल्ला देण्यासाठी मानकोजी दहातोंडे, गोमाजी काका नाईक, ही सगळी मातब्बर मंडळी होती. मासाहेब एक क्षणाची उसंत घेत नव्हत्या. आपल्या नातवाला त्याच्यामध्ये शिक्षणही देत होत्या. राजे पन्हाळ्याला अडकलेले. राजे सुटले, तो भाग मला नाही सांगायचा. राजे सुटले कधी? 11 जुलै 1660. 12 जुलै 1660 पहाटे, म्हणजेच अगदी पावनखिंडीत आले, घोडखिंडीत. आणि अगदी 3:30 वाजता दिवस कलतीला जाताना राजे विशाळ गडावर जाऊन पोहोचले. तोपर्यंत 2 मोहरे गेले होते. तसे अनेक जण गेले होते.
राजे विशाळगडावर जाऊन पोहोचले. तोफा वाजल्या, बाजी गेले, शिवा काशीत गेला, शंभूसिंग जाधव गेला, ही अनेक मंडळी गेले. त्याच्या पुढचा इतिहास सांगायचा. राजे सुखरूप राजगडाला आले. नौबत वाजल्या गेली, चौघडे वाजू लागले, सिंगाच्या तुताऱ्या ललकाऱ्या ऐकू येऊ लागल्या. सगळ्या गडावर गोडधोड जेवण खाऊ घातलं मासाहेबानं. राजे, तुमचा नवा जन्म झाला. जगदंबेची कृपा, हे राज्य व्हावं ही तो श्रींची इच्छा. आणि त्यानंतर शास्ता खानाला शास्त कसं करायचं असा विचार, डावपेच राजांचे सुरू झाले. 6 महिने हे राजकारण शिजत होतं. रामनवमी दुसऱ्या दिवशी, आदल्या दिवशी राजानं तिथे छापा घातला. यालाच गनिमी कावा म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. खानाचा पुत्रही त्याचे तुकडे तुकडे झाले. अनेक स्त्रिया मरण पावल्या. नाईलाज होता. रात्रीचा प्रसंग होता. राजांचे 25 मावळे हौदात पडून मेले. आणि शिदो माळ्यानं बरोबर अगदी बाळाजी चिमणाजीच्या साह्यानं लाल महालातून राजांना बाहेर काढलं सुखरूप. राजे कोंढण्यावर गेले. शाइस्ता खान अगदी थोट्या बोटानं बघत होता. शाइस्ते खानाला कळलं की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आल्याच्या नंतर काय शिक्षा भेटते. शिवाजी राजांचा मुलूक लुटल्याच्या नंतर काय शासन भेटतं. दिल्ली दरबारात किताब घेऊन निघालेला शास्ता खान 3 बोट चाळीत होता. याच्या अगोदर महाभारतात एक होता 4 बोट चालणारा. 3 बोट चाळीत होता. 3 उंगलियों के चुटकी बजाने के ही वक्त है, मैं शिवाजी को गिरफ्तार करूंगा असं म्हणत होतं. पण त्याला प्रत्येक क्षणाला राजांचा आठवण येत होती. राजांना कदाचित आपण विसरलो असतो त्या काळात, पण शास्ता खान विसरत नव्हता. का? जेवायला बसलं की त्याला कळत होतं. बोटच नव्हते ना. गेलं दिल्लीला परत. आता त्याच्या पुढचा भाग सांगायचा. शाइस्ते खानानं, सिद्दी जोहरनं हिंदूचे घर लुटलेले होते. बेघर झाले होते लोक. डोंगराच्या कडी कपारीला दडून लपून बसलेले होते. रयतेचे राजे, श्रीमंत राजे विचार करीत राजगडावर बसलेले. राजांचे हेर पेरलेले होते. 1661 ओसरत चाललेलं होतं. आणि तेवढ्यामध्ये राजांच्याकडे एक दूत भेटायला आला. तो असा होता की त्याला फक्त राजेच ओळखीत होते. तुमच्या चटकन लक्षातही आला असेल. पाली दरवाजातून बाले किल्ल्यामध्ये आला आणि होळी चौकात येऊन त्यांनी राजांची विचारपूस केली. राजे खासे महालात होते. राजांना डायरेक्टली भेटायला आला आणि मुजरा घातला राजांना. राजे दिमाखानं सिंहासनावर बसलेले होते. राजगडावरचा प्रसंग. जवळ मातब्बर मंडळी होती. त्याच्या खांद्यावर घुंगडं होतं. डोक्याला भंडारा लावलेला होता. फरशी कुराड हातात होती. अगदी 2 टांगी धोतर गुडघ्यापर्यंत तंग घातलेलं होतं. अगदी कोपरी म्हणजे बंडी ती अंगात होती. करदुडा अगदी या मनगटात दंडात बांधलेला होता. हातात कडं होतं. तुंबाड मिशा होत्या. अरक्त डोळे होते. आणि हृदयात स्वराज्याविषयी निष्ठा होती. त्यांचं नाव आहे, सांगतोच, जरा ऐका. विठ्ठला त्याने राजांना मुजरा घातला. राजे चकाकल्या गेले. राजे उठून बसले आणि राजानं टाळी वाजवली तर जी बसलेली मंडळी होती ना अगोदर, त्यांना सगळ्याला इशारत केली, तुम्ही जाऊ शकता. काय राजांचं एवढी बुद्धी कौशल्य होतं की जिथे चाणक्याची नीती सुद्धा कमी पडू शकते. राजे एवढे दूरदृष्टीचे होते. एवढी खबरदारी घेत होते. राजे आपल्या महालात होते. राजे चटकन उठले आणि त्याला इशारत केली त्या दूताला. सांगल त्याचं नाव, तुम्ही घाबरू नका. राजे पुढे निघाले. राजांच्या पायाच्या खडावा कर कर आवाज देऊ लागल्या. राजे खलबत खाण्याकडे वळले. खलबत खाना तळघरात होता. त्याच्यात अंधार होता. राजानं स्वतः पलोते पेटवले. समय पेटवली. राजे आपल्या आसनावर जाऊन बसले. पुढे घोंगडं टाकलेलं होतं. आणि तेवढ्यात राजानं स्वतः दरवाजा लावण्याचं त्याला सांगितलं. दरवाजा लावून घे. म्हणजे आत बोलल्यालं बाहेर ऐकू जात नव्हतं. पण राजांच्या सैनिकामध्ये कधी गैरसमज नव्हता. राजानं आमच्या देखत का नाही बोलले, आमच्यावर का विश्वास नाही का, असं कधी राजांना ते म्हटले नाही. आणि राजानंही त्याचा कधी मिजाज राखलेला नाही, कधी घाबरले नाही. दरवाजा बंद झाला. आगळ लावण्यात आली. ते घोंगड्यावर बसलं.
आणि राजानं त्याच्या पाठीवर थाप मारली. बोला, 6 महिने झाले बहिर्जी, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. कळलं तुम्हाला मी काय बोललोय ते? बहिर्जीच्या डोळ्यात पाणी होतं. राजे, जसं पक्षीने आपल्या पिलाकडं, पिलू आपल्या आईकडं जाण्यासाठी वाट पाहत, तसं राजे आम्ही प्रत्येक क्षणाला तुमच्या भेटीसाठी तळमळत असतो. बोला बहिर्जी, काय खबर आहे? राजे, जगदंबेचा आपल्याला उजवा कौल आहे. मी सुरत मध्ये राहून आलो, सुरतची पेठ पाहिली, सुरतच्या बाजारपेठा पाहिल्या, श्रीमंत हविल्या पाहिल्या, इंग्रजाचे गलबत पाहिले, आणि तिथे राहणारा किल्लेदार भेकड तोही पाहिला. बस, याईनी जी लुटवलेली आपली सगळी संपत्ती आणि लोकांचे घरदार बेमूड झाले, त्याला पुन्हा बसवण्यासाठी तिथं संपत्ती भरपूर आहे. औरंगजेबाचं ते नाकच आहे, ज्याचं नाव आहे सुरत. राजे हसले, टाळी वाजवली आणि बहिर्जीला कडकडून मिठी मारली. वा बहिर्जी, काय देऊ तुला, काही नको राजे. युगानायुगी तुमच्यासारखा एकच असा महापराक्रमी वीर राजा झालाय आणि त्याचा मी सेवक झालो, यापेक्षा मला दुसरं काय पाहिजे. बहिर्जी निघून गेले आणि राजांच्या डोक्यामध्ये चक्र सुरू झालं. आता सुरत. औरंगजेबाच्या स्वप्नातही नव्हतं की सुरतमध्ये राजे येतील. 500 कोसाचं अंतर, कुठे गुजरातमध्ये सुरत, कुठे राजगड पुणे जिल्ह्यात. जरा अंतर बघा. राजानं तयारी आखली, पण तरी कोणाला माहिती नाही. राणी वसामध्ये काहीच कळत नव्हतं, फक्त माँसाहेबानं ओळखलं. आईची नजर होती. माँसाहेबानं सकाळीच जगदंबेची पूजा केली. गुलाबाचे कमळाचे फूल जगदंबेच्या चरणावर वाहिले. माँसाहेब ध्यानस्थ बसल्या आणि पाठीमागून येऊन राजे माँसाहेबांच्या पदराशी चाळा करीत बसले. आई आणि लेकरू हे नातं. माँसाहेबांना जाणीव झाली आणि माँसाहेबानं मागं पाहिलं तर राजे माँसाहेबांच्या जवळ बसलेले होते. माँसाहेबानं डोक्यावरून हात फिरवला, त्यावेळेस राजानं अलगत आपलं मुंडकं शिरकमल माँसाहेबांच्या मांडीवर ठेवलं आणि माँसाहेब थोपटीत होत्या. आईचा आशीर्वाद असल्याशिवाय कोणताही इतिहास घडू शकत नाही. माँसाहेब म्हणतात, शिवबा, आता तुम्ही लहान नाहीत, तुम्ही राजे आहात. असं लेकरासारखं हट्ट का? नाही आऊसाहेब, आम्ही तुमच्या पुढे अजून छोटे शिवबाच आहोत. आज कसला आनंद आहे आऊसाहेब, तुमची आज्ञा घ्यायला. कसली आज्ञा? आता संकटातून आलात, आम्ही सुरत लुटायला जाणार. माँसाहेबांच्या अंतकरणात धसकन झालं. सुरत एवढ्या दूरवर आणि औरंगजेबाच्या मगर मिठीत जाणं एवढं सोपं नाही. नाही आऊसाहेब, जगदंबेची कृपा, तुमचा आशीर्वाद आणि या महाराष्ट्रातल्या रयतेच्या प्रत्येक जनतेची कृपा आमच्यावर जर असेल तर आम्ही सुरत बेसुरत करून येऊ, हा तुमचा आशीर्वाद आहे. माँसाहेबानं कधी शोभा राजांचा उत्साह निरुत्साह नाही केला. माँसाहेबानं शोभा राजांना कडकडून मिठी मारली आणि दह्याचा प्रसाद राजांच्या हातावर ठेवला, साखर घातली आणि डोक्यावर हात ठेवला. विजयी भव. राजे निघाले. पाली दरवाजात घोडे तयार होते. घोड्यावर बसले 5000ची हिरडस मावळ्याची भोज. घोड्याला टाच दिली, भगवा लहरत होता. अगदी लगाम खेचल्या गेला आणि राजान भवानी म्यानातून बाहेर काढली. हर मावळे त्या स्वरात पाहिजे ना, विठ्ठला विठ्ठला. जय भवानी. तर मलाही सांगावं वाटतं, नाही तर लय अवघड जात. राजे अगदी निघण्याच्या तयारीत अगदी घोड्यावर बसल्याले आणि जात असताना समोरूनच नववारी लुगडं नेसलेल्या पैठणी शालू, नाकात नथ, 2 मावल्या समोर अगदी ताट घेऊन ओवाळण्यासाठी तयार. एक होत्या सोयराबाई, एक होत्या पुतळा राणी. आता बारकावा सांगायचा की पत्नीनं पतीकडे काय मागायचं, इतिहास फुकट ठेवायचा नाही. राजे थांबले, पुन्हा लगाम खेचल्या गेला आणि घोड्यावरून खाली उतरले. सोयराबाई, तुम्ही? हो राजे, ओवळण्यासाठी आले.
कुंकुम तिलक केलं, पंचारती ओळ, दर्शन घेतलं. राजे निहत खुश होते आणि सोयराबाईनं नकळत एक शब्द बोलून गेल्या. स्वारी सुरतकडे निघाली जणू. तुम्हाला कशी खबर? आम्ही तर आजपर्यंत कोणाला सांगितलं नाही. हो चाललो पण बोलू नका कोणाला. म्हणे सुरत हिरे माणिक मोती याची पेठ आहे. कोण बोलतोय? सोयराबाई. हो मग राजे पटकन सावध झाले. राजे बोलतात, सोयराबाई राणी सरकार तुम्हाला तिथून काही आणायचं का? सोयराबाईनं हुंकार टाकला आणि थोडं आडवं बोलल्या. त्या जर सरळ बोलल्या असत्या ना, इतिहास काही वेगळाच राहिला असता. कळलं पाहिजे आपल्याला मी काय बोलतो ते. स्वारींना आमची आठवण राहील तेव्हा. राजे गरजले, सोयराबाई आता तरी नीट बोला, आम्हाला हिऱ्याचा हार आणा. ठीक आहे, आणू आम्ही. सोयराबाई बाजूला झाल्या आणि पुतळा राणी पुढे आल्या. डोळे पाण्यानं डबडबलेले होते, अंग थरथर कापत होतं, रोमांच अंगावर होते. पुतळा राणी नाक्षवेन केलं, ओवाळलं आणि हात जोडून उभा राहिल्या. राजानं त्या सावळ्या रूपाकडे पाहिलं. सईबाई गेल्यापासून ती जागा घेणाऱ्या फक्त तेवढ्याच होत्या ज्यांचं नाव आहे पुतळा राणी. पुतळा तुम्हाला काय आणायचं? मग आवरलेले अश्रू ऑटोमॅटिक डोळ्यातून वाहू लागले. हुंदका दाटलेला होता. पटकन पुतळा राणी खाली बसल्या आणि मोजण्या सहित राजांचे चरण पकडले. आम्हाला काही नको. नाही पुतळा, रडायचं नाही, काय आणायचं सांगा. आणि त्यावेळेस पुतळा राणीचे डोळे रक्त रक्त अगदी असणारे लालबुंद झालेले रडून. आणि काय म्हणतात पुतळा राणी, ऐका, आम्हाला आजपर्यंत काहीच नकोय, मरेपर्यंत काही नकोय, पण तुम्ही सुरत लुटायला चाललात ना, तर त्या लुटीमध्ये आवर्जून चांदीचा कुंकवाचा करंट आणा, तो कुंकानं भरलेला, आणि या जाग्यावर येऊन माझ्या भांगात कुंकू भरा, एवढंच मागणं आहे. मागणी पहा, मागणी नाही तर आपली मागणी सक्रातीच्या अगोदर 15 दिवसापासून फुसफुस फुसफुस फुसफुस. असं जमलं. विठ्ठल राज कोण्या अडचणीत त्याचा विचारच नाही. लय वादळ कठीण आहे. मी म्हणतो पंजाबराव पाटलाला डग पाटलालाच कळतं ते. आज सकाळी धुळी येणार, नंतर ऊन पडणार. काय नाही नाही, या मातीतला हा गुण आहे. रत्न जन्माला आले आणि आपल्या परिसरातलं जालना जिल्ह्याच्या जवळच भूमी आहे म्हणून आपल्याला त्यांचा स्वाभिमान आहे. काय मोठी गंमत आहे. अचूक ज्ञान सांगणं एवढं सोपं आहे का ते? हे हवामान शास्त्रज्ञ, लाखो पगार, असा होण्याचा अंदाज आहे. मी त्यांनाही नाव ठेवत नाही, पण बोलायचं मला काय की ही एक प्रभूची कृपाच असते. विठ्ठला असा प्रत्येक ग्रस्त आश्रमीतल्या माणसाला अंदाज कळला पाहिजे. बिघायला नाहीच कळलं बा तुम्हाला, तवाच वातावरण बिघडत. बरं ते कधी बिघडतं माहिती का तुम्हाला? ते कधी बिघडतं, शेजारणीनं जर तिथं येऊन थिलंगी लावली तर. नाकात महबूबा केलेला काही काम नसतं, दुपारच्या पारी लगेच काकू आहेत का घरी? हो. काय करता म्हणले? दळण करते. बरं ती तोंडानं कमी बोलते, नाकानं दाखवते अशी. तिला वाटलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. जेवण ती म्हणत केली काय? हो. कधी? म्हणजे कालच आणली तेही. वातावरण बिघडलं ना. ते जेवढे समुद्रात वादळ तयार होते तक वादळ आहे. मग ते वादळ काय, ती बिचारी निघून जाते. मग हे 5-6 वाजता येतं रानातून दमून. आलं की त्याला भूक लागलेली असते. रोजचं ठरलेलं येणं, हातपाय धुणं की जेवायला बसणं. त्या दिवशी तिने चुलच पेटली नाही, गॅस नाही, शेगडी नाही, कुछ नाही. वातावरण बिघडलं. याने हातपाय धुतले पर गारच पाणी, गरम नाही. तिथून याला तरी कळाव ना, इथून सुरुवात आहे. बसलं पलंगावर जाऊन टीव्ही लावली, पण पोटात भूक लागली. कुठं पाहावं वाटतं. ते पोराला म्हणतं, मम्मीला विचार ना काय जेवायला केलं. ते पोरग जातं तिला पाहतं की पुन्हा वापस येतं. तुम्हीच विचारा. त्याला कळतं कवा धावन बिचारी. नेम
हे जातं. काय धरून आज स्वयंपाक नाही केला? नाही केला. एक दिवसाने काय मरायला लागले, काय काय काळातून आलेत का, पोटात काय काळ उठला? ते म्हणलं तर अवघडच झालं, कधीच नव्हतं असं. असं कसं काय झालं? त्याचं कारण आहे, जन्मोजन्मी आम्ही टेंभे लावी अनेकाचे घर पेटून बरबाद केले जन्मोजन्मी. शेजारी त्या काळात एकच मंत्र होती, आता नाही सांगत. विठ्ठला विठ्ठला. मला भूक लागली, घ्या हातानं, करा हातानं. हात काय मोळडे आहेत का चुलीत गेलेत? लय बोला त्यात बिचारे, पण आपल्यावर परिणाम नाही होत म्हणून बरं आहे. आपल्यावर परिणाम होत नाही म्हणून बरं आहे. एकदा असंच खूप लांब कीर्तनाला गेलो होतो. एका माणसानं मला बळजबरी चहा प्यायला नेलं. म्हणून महाराज चलाच. मी म्हणलो नको बाबा, टाइम झाला. नाही म्हणले चलाच. आता त्याचा काय स्वार्थ होता त्यालाच माहिती. ते 8 दिवसापासून सप्त्यातच होतं, घरी गेलेलंच नव्हतं. त्याची मंडळी दारात लाकूड घेऊन उभा होती. जरा गावाच्या बाहेर असं दूर घर होतं. असं ते लय लांबचं सांगतो मी, आपल्या भागातलं नाही. मग ते जवळ पाहिलं त्यानं, पत्नी आपली दारात उभी, हातात लाकूड घेतलेलं आहे. मग ती माझ्या मागं लपायला लागली. मी म्हणलं काय धोरण आहे, कुत्री पिसाळलेली हे नेमकं झालं तरी एवढं तुम्ही कम घाबरले? तुमचं गाव, तुमचं घर, तुम्ही एवढे भ्यायला लागले, मग मला कसं हो? ते म्हणले तुम्हाला काय नाही करीत म्हणले, तुम्ही फक्त भेऊ नका. मी म्हणलं मला भ्यायची काय गरज? पुढं पुढं गेल्याच्या नंतर काय बोलली ती बिचारी, मला नंतर कळलं. ते हातात दांडाच होता तिच्या. असा काय बोलली? विष्णू सहस्त्रनामातला एखादा तरी श्लोक माणसाकडून चुकन. 42 कुळ्याचा त्याच्या उद्धार. आणि एवढं बोलूनही ते गालात हसत होतं. मला त्याचं लय दुःख वाटलं. मी म्हणलं का तुम्हाला काहीच परिणाम नाही? म्हणले महाराज तुम्ही आल्यामुळं तरी 25%च आहे, नाही तर ते दांडा बरोबर कमरात पडला असता. मग मला कळलं की याच्या स्वार्थामुळे याने मला चहा प्यायला बोलवलं. मग इथपर्यंत तरी का आपण एवढी कालाचारी घ्यावी हेच कळत नाही. विठ्ठला वातावरण खराब झालं. मग त्याने आपलं कसं तरी खिचडी टाकली, हात पोळत येत, खडे त्या तांदळात तसेच कस तरी केली. बरं त्याची कुठे हिंमत होती एकट्याला खायची? त्याने आधी प्लेट तिच्या पुढे ठेवली, मग पोराला दिली, त्यांनी खाल्ली. तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी जेवायला तर केलं, पण भाजीत अशी आगच, हिरव्या मिरच्या त्याच्या पुढे ठेवलं, दणकन आदळ असं. आता तरी त्याला वातावरण कळव ना, मोसमी अंदाज खराब झालेला आहे, वातावरणात बदल आहे. तेवढ्यावर नाही भागलं, तीन दणकन दरवाजा लावायचा असा, तरी याला कळा ना. नाही तर मग ते पोराला हाताला धरायचं, त्याला बद हाणायचं, त्याच्या पुढं काय म्हणायचं, कसा बापावर गेला, तरी नाही कळलं. मग ती म्हातारी एका कोनाड्यात बसलेली असती, त्या पोराची आई, आणि ती पळत येते. हिच्या गैरहजेरीत, म्हणजे पत्नीच्या गैरहजेरीत ती जवळ येतील, त्याला सांगते, पोरा तुला कसं कळणार रे वातावरण बिघडलेलं? म्हणले हो ना आई, असं कसं होत नव्हतं, असं झालं कसं? म्हणले काहीतरी कुडूक मुडूक करून आण, परवा दिवशी सक्रात आहे बाबा. म्हणजे वातावरण याच्यामुळे बिघडलं. या मागण्या द्रौपदीनं काय मागितलंय? अखंड वनवास भोगला. द्रौपदीनं, सीता मातेनं काय मागितलं? तसं महापतिव्रता पुतळा राणी महाराजांच्याकडे मागणी मागतात, त्या कुंकुण भांगात भरण्याची मागणी करतात. मागणी करावी तसं भक्तानं देवाकडे काय मागावं? मागो तरी मागो तुझं मागू, लागो तरी तुमच्या पाया. देवा मला काहीच नको. आता भगवान म्हणतात मागा, असा अधिकार भक्ताचा आहे. मग ज्ञानोबारायांना आज मागणी मागायची, तर ती मागणी कोणती मागायची हे महत्वाचं आहे. गोडी लागो. दृष्टांत सगळ्याला माहिती पहिल्या चरणातला. गोडी लागो. गोडी लागो कोणाची? तर ती परमात्म्याची गोडी. मग विषयाची गोडी माणसाला लागल्या जाते. आज किती गोडी आहे बघा. संसाराची एवढी गोडी, एवढं दुःख असूनही माणसाला गोडी आहे.
एवढा त्रास सहन करतो तरी गोडी आहे. एवढी गोडी, तेवढी गोडी जर परमार्थात असली तर जया परमार्थ ज्याला परमार्थ करायचा आहे ना त्यांनी हा वासुदेव ऐकायचा म्हणजे कळेल. जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिगाड. आणि लिगाड तर जास्त आहे सध्या आता विठ्ठल. हरी धरणी भजनाची चाड नित्य नेम आदरे. नित्य नेमानं काय गोडी. बरं बघा तुम्ही, आपण टीव्ही पाहायला लागल्यावर रंगून जातो, बरोबर आहे का नाही. आता एवढे छोटे छोटे मुलं आपल्याला नाही कळणार, त्यांना मोबाईल कळतो. पबजी सारखा एक मुलाची बर्बादी करणारा खेळ मोबाईल मध्ये आला आणि अनेक विद्यार्थ्याचं वाटूळ झालं. बरं, त्या मुलाचा दोष नाही, त्याच्या पालकाचा, आईचा दोष आहे. लाड किती असावा मुलाचा, त्याला काही मर्यादा आहे. महाभारत या लाडामुळंच घडलं. किती प्रेम असावं. बापानं फणसासारखं प्रेम करावं, बापानं फणसासारखं प्रेम करावं आणि आईनं मृदू लोण्यासारखं प्रेम करावं. चाणक्य सांगतात चंद्रगुप्ताला, 10 वर्षाच्या आत 8 वर्षाचा पुत्र होईपर्यंत त्याचा एवढा लाड करावा, पण 8 ते 25-22 पर्यंत त्याच्यावर कठोर शासन करावं. त्याच्याकडून विद्या अर्जन करून घ्यावी, त्याला संस्कार द्यावे, त्याला लहान मोठ्याचा आदर शिकवावा, आपली परंपरा शिकवावी. आणि 22च्या नंतर बापानं त्याच्याबरोबर मित्रासारखं वर्तन करावं. चाणक्य सांगतात, हा चांगलं घ्यायला काय हरकत आहे. विठ्ठल विठ्ठल. आज पालक हे सगळे कमवण्याच्या नादात आहेत. आपल्या मुलासाठी कमवून ठेवायचं, पण त्यानं ते सांभाळलं पाहिजे ना. अरे कमवल्याला सांभाळील न सांभाळील सोडा, त्यांनी तुला तरी सांभाळलं पाहिजे ना. असे काही महासेत आज जास्त उच्च शिक्षित झालेले की त्यांना 10 लोकात हा आपला बाप आहे म्हणण्याची लाज वाटते, लाज. असे काही महासेत की आपल्या आईच्या चरणावर नतमस्तक होण्याची त्याला लाज वाटते, फॅशन दाखवतो तो, पत्नीच्या धाकात असतो. अशी संतान नाही झाली तरी चालेल, मुलगा संस्कार युक्त पाहिजे. माझ्या वडिलाची तब्येत बरी नव्हती, शुगर होतं त्यांना, पायाचं ऑपरेशन होतं. हॉस्पिटलमध्ये औरंगाबादला ऍडमिट, त्यावेळचा प्रसंग मी डोळ्यानं पाहिला. 2 कॉटवर 2 म्हातारे होते. एक श्रीमंत 2 पुत्राचा बाप होता आणि एक अत्यंत अल्पभूधारक शेतकऱ्याचा बाप होता. तफावत सांगतो. 8 दिवस ते म्हातारं सगळ्या हॉलमध्ये गरजून सांगत होत, एक वकील आहे, एक डॉक्टर आहे, एक 5 लाख रुपये महिना कमवतो, एक 6 लाख रुपये. ते गरीब शेतकऱ्याचं बाप बिचार तर ऐकून घेत होत.
ते म्हणले माझं पोरग एवढं तर काही कमीत नाही, पण माझा विश्वास आहे की ते मला भूक लागायच्या आतमध्ये जेवायला घेऊन येईन. काय बोलत होतं ते? माझं पोरग काही कमवणार नाही, सही त्याला मी बळच शिकवली, एवढा अडाणी आहे, शेती करतो, पण तो मला जेवायला घेऊन येईन. तुमचं काय? ते झालं पंक्चर. मग 8 दिवस झाले वकील नाही आलं, डॉक्टर भेटायला नाही आलं. त्याची म्हातारी क्वाटवर बसलेली. त्याच दवाखान्यामध्ये सकाळी येणारा उपमा ते 2 जण खात होते, दुपारी बिगर मिठाची वरण आणि पोळी खात होते. पण गंमत पहा, हे शेतकऱ्याचा बाप पलंगाला लोट टाकून टेकून बसलेला असो, गावठीची कोपरी बनेल घातलेली, मिशन बिशन. म्हातारी त्याची जवळ बसलेली. सकाळी 10 वाजता तर पोरग खताच्या गुणीची पिशवी शिवलेली, त्याच्यात एक तापलेल्या दुधाचा डबा, अगदी हावरीची चटणी, तोंडाला पाणी सोडू देऊ नका. पोळ्याचं पुट्टल बांधून आणलेलं, तुपाचा गावरान तुपाचा डब्बा, सगळे पापड कुरडाई भजे सगळ्या गोष्टी पोरग घेऊन सुनबाई बरोबर. आणि पोरग जसं आलं तसं पटकन बापाच्या पायाजवळ बसलं. दादा बरं आहे ना आता, कालच्यापेक्षा? पैशाची चिंता करू नका, मी आणलेत, फीज भरतो, घाबरू नका, आधी जेवून घ्या. त्याने पिशवी खाली टेकली आणि बापाची लघवीची पिशवी भरली होती ती काढली आणि बाहेर नेऊन खाली करून आला. हे वकील डॉक्टरचा बाप फक्त रडत होता, नुसतं बघत होतं ते दृश्य. आणि मग मात्र त्या पोरानं हात धुतले, पलंग स्वच्छ केला, बापाला मांडी घालून बसवलं, पुढं अगदी त्या पिशवीतली एक मोठा ताट काढलं, ताटात स्वतः भाकरी चुरली, त्याच्यात दूध टाकलं, चटणी तोंडी लावायला, आणि पहिला घास बापाच्या मुखात भरवला. कोणी हो? त्या गरीब शेतकऱ्या मुलानं. बापाच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू येऊ लागले. तो बाप रडत होता आनंद अश्रूनं, आणि पलीकडच्या क्वार्टरचा डॉक्टर इंजिनियरचा वकिलाचा बाप रडत होता दुःखाच्या अश्रूनं. पत्नीला म्हणत होता, बघ श्रीमंतीला काय जाळायचं का, आपण त्याला शिकीतच बघ, ते म्हातार अडाणी मुलगा आहे पण बापाच्या तोंडात घास भरवतय, श्रीमंती इथं आहे, लक्षात घ्या, श्रीमंती इथं आहे. ते म्हातारानं घास चावला नाही, त्यानंही काय केलं सांगितलं, दादा दुसरी एक प्लेट काढ रे, त्या पलीकडच्या म्हाताऱ्याला दी थोडी. आणि मग दोघही जेवले, दृष्टांत संपला. काय कमवायचंय बापानं ठरवा. अरे आहे ते टिकवण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे त्या पुत्रामध्ये. आमच्या वडिलांनी नेहमी सांगायचं, बापाने एकर घेतली तर बापानं मुलानं त्याच्यावर अर्धा एकर तरी घेतली पाहिजे, त्याच्यातली अर्धा एकर कमी नाही केली पाहिजे. याचा अर्थ असा आहे कोणाच्या मुंडकी मोडून घेतली पाहिजे असं नाही, कष्टानच घेतली पाहिजे. विठ्ठला म्हणून संस्काराची गरज आहे. आज तरुणाला संस्काराची, मोबाईल कळत नाही, इतकुले लेकरं. टीव्हीवरचं कोणतं चॅनल बदलायचं त्यांना विचारा, कोणती मालिका कोण्या टायमाला आहे त्यांना विचारा, त्यांना आज पहिल्या ज्ञानेश्वरीच्या अध्यायातली ओवी विचारा. चुकलं का हो? त्यांना विचारा ज्ञानेश्वरीतली पहिली ओवी नाही सांगायची, पण त्यांना विचारा सगळ्यात जास्त गाजलेला सिरियल कोणता मराठी. घाबरलं ते. विठ्ठला विठ्ठला. संस्कार विकृती झालेली आहे. म्हणून आज पालकांना, आई वडिलांना आपल्या लेकराला चांगले उच्च दर्जाचे शिक्षण द्या, कारण भावी ते शिक्षक होणार आहेत, भावी ते वकील होणार आहेत, भावी ते गाव सांभाळणारे होणार आहेत, भावी ते देश सांभाळणारे होणार आहेत. म्हणून माणसाला दिलेले संस्कार कधी बदलत नसतात. त्या संस्काराचं एक प्रतीक म्हणून काशी क्षेत्रात देशाचा एवढा मोठा महानेता कपाळावर गंध लावून काशी विश्वेश्वराची कद नेसून सेवा करतोय, हे पूर्वीचे संस्कार आहेत. मला काय बोलायचे तुमच्या ध्यानात आलं? विठ्ठला विठ्ठला. संस्काराशिवाय नाही, संस्कार महत्वाचे आहेत. मग त्याला जाऊ द्या ना, 10 पिदाड्यामध्ये राहू द्या, जर संस्कार असतील तर तो हात नाही लावायचा. संस्कारामुळे भीष्माचार्य कौरवात राहिले पण लवलेश लागला नाही. संस्कार काय संस्कार आहेत, शोभाच्या छाव्याचे.
म्हणजे शंभूराजांचे. बुधभूषण नावाचा ग्रंथ संस्कृत मध्ये, मथुरेमध्ये काही दिवस राहिल्याच्या नंतर एक मित्र कमवला, कविराज, ज्यांनी या शंभूराजांसाठी प्राण दिलाय भीमा नदीच्या निबिड अरण्यात. काय शंभूराजांवर संस्कार होते, कुणीकडे इतिहास भरकटला अदुगर. शंभूराजांसारखा वीर, शंभूराजांसारखा आचरण संपन्न, शंभूराजांसारखा पितृ मातृ भक्त, शंभूराजांसारखा स्वधर्म रक्षण करता, शंभूराजांसारखा करारी, शंभूराजांसारखा न्यायप्रधान, शंभूराजांसारखा परस्त्री मम माते समान समजणारा, शंभूराजांसारखा सिंहाचा छावा पुन्हा या मातीत होणे नाही. शंभूराजे ते शंभूराजे. काय सांगावं संस्कार. म्हणून मला सांगायचं, एवढी गोडी मुलाला आहे मोबाईल मधली, एवढी गोडी आहे. जर एखादा माणूस पत्ते खेळायला बसला ना तर त्याच्या पायाला चिमटा घेतला तरी उठत नाही. काय गोडी आहे तैशी तुझी गोडी. काही लोकांना बघा 5 वाजेपर्यंत काय गप्पा हाणते, 5 वाजले की चालले काळ्या पाटीवर पांढरा अक्षर वाचायला. नाहीच कळलं गोडी. काहीला काय गोडी, मंदिरात पखवाजाचा आवाज आला की निघाले. काहीला काय गोडी, कडक कडक नालीचा आवाज आला, नाहीच कळलं वाटतं. हा गोडी. गोडी भिन्न भिन्न असू शकते, म्हणून गोडी सांगितली. याच्यावर अनेक दृष्टांत, अनेक पुरावे देता येईल. पण ज्याला आपल्या स्वतःचं कल्याण करून घ्यायचंय त्यांनी परमात्म्याची गोडी निर्माण करावी, त्याची भक्ती करावी. पांडवाला भगवंताची गोडी, प्रल्हादाला भगवंताची गोडी, ध्रुवाला भगवंताची गोडी. ती गोडी मलाही लागावी, ज्ञानोबरायांचा आग्रह आहे. विठोबा आतापर्यंत महाराजांनी गोड पकवला. टाळकरी एवढे प्रमाण देतात, मी पोटतिडकीनं बोलतो, तुम्ही काहीच, आम्ही गावे तुम्ही काहीच न म्हणावे असं नाही ना काही. मग मोकळ्या मनानं आनंदानं आपण भजन करायचं, हात वर करून असे टाळ्या. एक साथ रोयलागड नगरी नाही, आज पंढरपूर वाढलं पाहिजे. विठोबा तुझी गोडी लागो मज कैसी लागो. तर नाथ बाबानं उत्तर दिलंय त्याचं. रिघोनी कमळानी पासी भ्रमर मोहला मोदासी, पद्म संकोची असतासी तेची भ्रमरासी बंधन. काय म्हणतात नाथ बाबा एकादश स्कंदात. तो भ्रमर एवढा वेगानं त्या मकरंद सेवन करण्याकरता कमळानीकडे जातो, कमल दलाकडे जातो. एवढ्या वेगानं त्याला कोणी अडवलं तरी ते थांबत नाही थांबत. आणि तिथं गेल्यावर तो मकरंद सेवन करण्यामध्ये एवढा लुब्ध होतो, त्या गोडीत आनंदात रममान होतो. एवढी गोडी. कधी सूर्य मावळतो महाराज त्यालाच कळत नाही. 2 कमळाच्या जाती आहेत.
एक सूर्यप्रकाशात उमलणारी, एक चंद्राच्या प्रकाशात उमलणारी. तुकोबराने त्याचं प्रमाण दिलंय. सूर्य विकासनी नेघे चंद्र कळा, गायते कोकिळा वसंतेसी. महाराज सांगतात सूर्यनारायण मावळले, अस्ताला गेल्याच्या नंतर कमलदल बंद होत आणि मग ते भ्रमर आतमध्ये गुदमरून मरत. तडफड तडफड असती. ज्ञानोबरायांनी त्याच्याकडे लक्ष दिलं. बाबा अरे सिसम सारखं लाकूड कोरून जातो. भ्रमर भेदी कोडे बल तैसे काष्ट कोरडे. माऊली बोलतात एवढं काष्ट कठीण पण त्यालाही कोरून जातं. पण कमळ दळाला चोचही मारित नाही, नांगी मारित नाही, तोंडानं दातानं टोकरीत नाही. का? एवढा त्याच्याशी तो संलग्न झालेला असतो. एकदा राजा भोज आणि कालिदास चांगल्या बागेतून चालले होते. बागेत एक सरोवर होतं, त्याच्यात कमळ फुललेले होते. पण काही चंद्राच्या प्रकाशामध्ये उमलणारे होते, ते बंद झालेले होते. आणि त्याच्यातून आवाज येत होता, खुडखुड खुडखुड खुडखुड. तशी अवस्था आहे तुमची आमची. कालिदासानं काव्य सांगितलंच. महाराज बोलू का? हो बोला. कोण एके विचित्र पुतळा जेवावया बैसला, जेवण करिता अति त्वरे पात्रेने भक्षिला. त्याची वनिता वनात फिरिता प्रार्थी सूर्यासी सदा. बोले हा विठ्ठल उमगा शनमासीचा वायदा. असं वर्णन केलंय. काय वर्णन आहे? त्या भ्रमराची पत्नी पाहत होती आपला नवरा त्या कमळदळात अडकलेला आहे. सूर्याची प्रार्थना करीत होती, सूर्यनारायणा तुम्ही प्रगट व्हा की जेणेकरून हे येड बाहेर येईल, नाही तर गुदमरून मरेल. तर ज्ञानोबराने हरिपाठातही सोडलं नाही. भ्रमर गुंतले सुमन माऊली सांगतात भ्रमर गुंतले सुमन कळीके. अडकलो त्याच्यात. आता नाथ महाराजही सांगतात परिमळ गेलिया ओस फुला ओस फुला देठी. ताई विठ्ठला विठ्ठला ठीक, आपण माघार घेऊ, याची आपल्याला गरज नाही. काय बोलायचंय आपल्याला की भ्रमर भ्रमर, त्या भ्रमराला जशी गोडी लागती ना, त्या भ्रमरात दोन जाती आहेत. एक कमळ दळाचा मकरंद घेणारा आणि एक आषाढ महिन्यात जन्माला येणारा. ते जेसीपी सारखं उलट लोटीत असतं. नाहीच कळलं वाटतं. हा जाऊ दे, एवढं स्पष्टीकरण नाही द्यायचं. त्याला एक वेळेस हा भ्रमर म्हणतो इकडं चल बाबा, आणि बळजबरी इकडं आणलं त्याला. ते म्हणला काय खौट वास आहे. म्हणजे त्याला तिकडं गोडी लागलेली असते. तद्वत अगदी 18व्या अध्यायात सुंदर वर्णन केलंय. तेवढा वेळ आपल्याकडे शिल्लक राहिला नाही. महाराज सांगतात जसं पूर्वी इंगळे दादांना दृष्टांत सांगायचा. दोन माऊल्या मासे विक्रीसाठी अलीकडच्या गावात आल्या. जायचंय पण नदीला पाणी आलं. मग माळी दादाच्या घरी मुक्कामाला राहिल्या. त्यांनी जेवण दिलं, एक रूम उघडून दिली. त्या रूम मध्ये जाई जुई सेवंती मोगरा ढीग लागलेले होते फुलाचे. दुसऱ्या दिवशी हार करून विकायचे. त्या दोघी जणीने आतमध्ये प्रवेश केला कीच नाकाल पदर लावले. बाई म्हणले काय कुम्मट वास आहे. 12 वाजेपर्यंत त्यांना झोप नाही आली. शेवट त्यांनी माशाचे टोपले तोंडावर पांघरून घेतले, त्यावर झोप लागली. तुझी गोडी. जरा गंमत बघा. म्हणून यासाठी सांगतोय की भगवंताची गोडी लागली पाहिजे. का लागली पाहिजे? तो अवीट आहे. भ्रमरासारखी गोडी लागली पाहिजे. मग भ्रमर जसा त्या मकरंदासाठी लुब्ध होतो, तैशी तुझी गोडी लागो मज. का लागोत हे अभंगाचं दुसरं.
असं काही पदार्थ रांधा, शिजवा, पक्वान्न तयार करा. विट नेगे ऐसे रांधा. असा पदार्थ कधी होईल का की जो कधी विटणारच नाही? बर कोणता रस आहे तो खराब होणार नाही? कोणता पदार्थ आहे? खव्याचा पेढा किती चांगला, पण किती दिवस राहणार? विटणारा आहे. पदार्थ विटणारा, धान्य विटणार. सोडा, मैत्री जर असेल आणि पैसे कमी जास्त देण्यात आले तर ते पण विटलं जातं. पती पत्नीचं नातं विटतं म्हणूनच घटस्फोट तलाक आहे. विटणे. बघा, अति मुलानं आई वडिलाला त्रास दिला तर आई वडिलाचंही मन विटल्या जातं. विटणे हा ठरलेला विषय. तसं नातं, संबंध, शरीर हे सुद्धा विटणारच आहे. किती दिवस चांगलं राहणार आहे? आज आरशात पाहून आपण दिमाखानं भांग पाडतो, सौंदर्याचा अहंकार करतो, पण एक दिन ऐसा आएगा, परिस्थिती अशी निर्माण होणार की कोणाचा तरी हात धरून तुला कीर्तनात यावं लागेल, कारण की पाय लटलट कापतात. वेळ येईल आणि मग म्हणावं लागतं, कोण होतास तू? बस काय झाला? होत शरीर आटे, संपत्ती आटे, हरिनाम न आटे राया ते बरवे. बस ठीक. आविटगे माये. आता तुमचं लक्ष कीर्तनापेक्षा घड्याळीवर जास्त आहे. घड्याळीवर म्हणजे टाइम झाला. आणि अगदी महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला. आविट कोण आहे? अविनाशाशी पाहे नाश काहीचा, अविनाश करी आपुलिया ऐसे. सांगा मला त्याचं कधी तारुण्य संपलंय? म्हणून त्याला सनातन म्हटलं गेलं. जो जन्मत नाही, जो मरत नाही, ज्याच्यात बदल होत नाही, ज्याच्या सजाती विजाती स्वगत भेद नाही, जडजडाचा नाही, असा निर्गुण निराकार सच्चिदानंद घन अवीट असणारा परमात्मा आहे. अविटगे माये. विटणारा नाही, त्याची गोडी लागली पाहिजे. पण आता पाहायचंय, जवळ आहे परी भेटे ना. माऊलीनं थोडा संकेत दिला, सावध केले तुम्हा आम्हाला. इकडं तिकडं जाण्याची गरज नाही, तुमच्या जवळ आहे पण भेटत नाही. एवढा शब्द संशयानं जोडून दिला. जवळ आहे परी भेटे ना. का भेटे ना? तर त्याचं कारण सांगितलंय. याला भेट घेण्यासाठी, त्याला अनुभव घेण्यासाठी 3 गोष्टीची गरज आहे. कोणत्या गोष्टीची? पहिली श्रद्धा, दुसरा विश्वास आणि तिसरं आत्मसमर्पण भाव. या 3 गोष्टी असल्याशिवाय वारकरी पोशाख घालता येईल पण वारकरी होता येणार नाही. विठ्ठला भगवान शकुनीच्याही जवळ होता पण प्राप्त पांडवाला होता. कानोपात्रेला प्राप्त झाला पण पुजारी त्याच्या जवळ राहू नये अप्राप्तच राहिले. जरा विचार करा. जवळ देवाच्या असूनही प्राप्त नाही. श्रद्धा अत्यंत महत्वाची. मग 9व्या अध्यायातला 3रा श्लोक बघा. अश्रद्धाना पुरुषा धर्मशास्त्र परंतप अप्राप्य माम निवृतन्ते मृत्यू संसार व्रत मुनी. ज्ञानोबा सांगतात, भगवान म्हणतात, ज्याची श्रद्धा नाही त्याला मी जवळ असूनही अप्राप्यच आहे. ज्याची श्रद्धा आहे त्याला मी दूरच नाही, त्याला जवळच आहे. बघा आता ज्ञानोबरायांनी 10 ओव्या दिल्यात. किती सुंदर वर्णन आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदराण, परी ते अव्हेरू निगोचीड, अशुद्ध का निघती किंवा सेविती. गोचीड कासाच्या जवळ, स्तनाच्या जवळ असतं. वासरू दूध पितं आणि हे रक्त पितं. असे काही गोचीड ज्ञानोबरांनी त्यांनाही सोडलं नाही. त्याला देव कसा कळेल, गोडी कशी कळेल? दुसरं उदाहरण दिलंय. का कमल कंदाणी दर दोरी नांदणूक एकेची खरी. ज्ञानोबराय सांगतात, कमळ भ्रमर आता विषय होऊन गेला पण बेंडकी त्याच्या बुडाला असती पण ते गाळच खाती. त्याला काय बेंडकाला काय त्याचा मकरंद भेटत नाही. ज्ञानोबराय याच्याही पुढे बोलतात.
काण्य देवाचे परिवरी लोह्या रुतल्या हती सहस्रावरी तेत बैसोनी उपवासी करी का दरिद्री जी ज्ञानोबा बोलतात दरिद्री माणूस हंड्या धनाचा हंडा आहे घरात पण त्याला माहिती नाही त्याच्यावर पोत टाकून ते दाताचं पाणी गिळत पण फराळाला सुद्धा पैसे नाही जवळ आहे पण भेटत नाही याबद्दल आहेत ज्ञानोबा ज्ञानोबा त्याचे पुढे बोलतात काय म्हणतात तैसी अहम ममते चिलवड सवडी मातेन पावती बापुडी मनोनी जन्म मरणाची तू थडी ढवळी तुठेली माऊली सांगतात तशी याची अवस्था पुन्हा जन्म पुन्हा मरण याला याच्या जवळ आत्मस्वरूप पण माहिती नाही ज्ञानोबा याचे पुढे सांगतात काय सांगतात बहुदेखोनी मृग जळ डोळा थुंकी जय अमृताचा गिरी तागळा तोडीला परीस बांधिला गळा शुक्ती का लाभे माऊली बोलतात अहो गळ्यात परीस आहे तोडून फेकून दिला तोंडात अमृताचा गुळणा फेकून दिला आणि ते ताक प्यायसाठी पळायला लागलं ही अवस्था ज्ञानोबा आता प्रत्यक्ष उदाहरण देतात आणि सिद्धांत सांगतात जवळे आहे परी भेटेना तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू की भ्रांतासी कामू विषयावर जडलेली भ्रांती त्याचा मोह त्याच्यामुळे जवळ असूनही आपल्याला भेटत नाही भगवान प्रत्येकाच्या हृदयात आहे जवळी असता जगजीवा एकाग्र करी मला देणे होईल समाधान रे आत्मा जगजीवा पासी परे जागा चुकलासी सुई घरात हरवली आणि बाहेर अंगणात पाहते भेटल कशी टेलरची पेन्शिल कानात असती आणि ते दुकानात पाहतो मामुकी आयना डोक्यावर आहे पण ते घरात पाहत म्हातारं कीर्तनाला निघालं फेटा बगलात असतो पण घरात बघत तशी अवस्था झाली रामायणातली शक्ती असती पहिले रामायण रामकथा करायचो आपण शक्तीला मग ते वनवासाला पोतडे घालून जायचे श्रीराम राम इकडे दुकानाच्या उधाऱ्या झालेल्या असतात श्रीराम राम जय जय जाताना काळे ठिकूर असतात पण येताना पिवळे जरच होऊन येतात गाव गेलं की ते म्हणते रामभाऊ काढणं बिडी काय राम राम करीत बसला गाड्या गाव आलं की लगेच ठेवून देणं घे श्रीराम राम 14 लोकात एक 15वा महाराज प्रल्हाद महाराज 15वा एक हनुमान केलेलं पार्ट होतो बुट्ट होत असं हातात गदा आणि 3 टन उड्या आणि लोक आकर्षित बघा तुम्ही सगळे गावकरी त्याच्या पाया पडायचे 14व्या दिवशी त्यांची यात्रा कुठं आली गावात मग ती शक्तीचा कार्यक्रम 10 पोत्याची बुंदी पाहुणे रावळे जमा झालेले थंडीचे दिवस असा नियम आहे असं म्हणते वा कुठं काही लिहून ठेवलेलं नाही पण जे वनवासाला गेले त्यांच्या सासऱ्याला यांना आहेर आणावा लागतो ते सासरे येत होते काळ्या पिवळ्या गाडीवर 2 जण बसलेले होते दोघाचे 2 सासरे ते एकमेकाला म्हणजे जावाय बुटाने हाणायला गेल्या पण आता काय करता वनवासाला गेले वनवासाला गेलो म्हणून कपडे आणले मी तिकडचं सांगतो इकडचं नाही मग त्यांच्या सगळ्याच्या पत्न्या ओवळायला 14 जण असे उभे गावकरी त्यांचं स्वागत सीमेपासून त्यांना वाजित गाजीत मग मंडप दिलेला रात्रभर ती शक्तीचं वाचन मग हे सगळे 14 जण उभा राहिलेले त्यांच्या पत्न्या ओवळायला ते एकमेकीला म्हणतात ओवळायसारखं तरी का गेले वनवासाला ओवळावं लागेल पण 1 जण लागले रडायला आता यांचं रडणं म्हणजे लय मोठी बिमारी एक रडली की दुसरी रडती का म्हणून रडती काही मिळत नाही लोक म्हणले बुंदी खाऊ द्यायच्या मागे दिसत नाही 10 पोते काय झालं रडायला म्हणजे आमचे मालकच हरपले म्हणले ते आलेच नाही आता जी ज्याच्या पुढे उभी होती ना त्याला हनुमानजीचं पार्ट दिलेलं होतं ते प्लास्टिकचं
हिला कुठे ओळखू येतं. आता ते गदा घेऊन उड्या मारायचं मीच आहे, पण त्याला बोलता येत नव्हतं, पार्ट काढायचं नाही. त्याला डोळ्या वाटत फक्त दिसत होतं, त्या बोलायचं नाही. आणि ती मोठे मोठ्या रडायला लागली. भोळे होते ना, तिकडच गेले, तिकडच मेले. आणि ते गदा असे घेऊन उड्या मार, त्याला वाटतं टाकू काय डोक्यात. मग सगळा बोबाटा झाला. आले कमिटीचे लोक, सांगितलं काय झालं आई. काही नाही म्हणले, आमचे मालकच नाहीत. म्हणले मोजारे किती जण वनवासाला गेले ते. पण 15 तर बरोबर आहे. नाही 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 नाही, ऐका ना. विठ्ठला विठ्ठला ते एवढ्या जवळ घ्यायचंच नाही. गंमत अशी आहे की मग त्या आईला विचारलं पुढं तुमच्या मालकाचं नाव. म्हणजे मारुती. म्हणजे हे काय हनुमान केलेले. काढलं ते तोंड प्लास्टिकचं. ते मग मोठ्या मोठ्याने बोलायला मी समोर आहे. पत्नी म्हणली अहो ओळखूच आहे ना तुम्ही. प्लास्टिकचं जर आवरण असलं तर स्वतःचा पती ओळखू येत नाही. तर विश्वपती परमात्मा या जीव नावाच्या धारणेला भ्रम नावाचा आणि मोह नावाचा जर काम असेल तर कसा ओळखू येणार भगवान. म्हणून त्याला ओळखण्यासाठी अंतकरण वृत्ती स्वच्छ करा आणि त्याला आपलंसं करून घ्या. एकच जाता जाता सांगतो, गळ्यात पवित्र तुळशीचे माला धारण करा, मुखात रामकृष्ण हरीचा मंत्र जपा, सप्ताहाला वर्गणी द्या, सेवा करा. या महामारीतून तुम्ही आम्ही आज अगदी नवा जन्म होऊन वाचून जगून इथपर्यंत आलो. म्हणून ही सगळी प्रभूची कृपा आहे. प्रत्येक आयुष्यातला प्रत्येक क्षण आपला सत्कर्मामध्ये घालवा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. ज्ञानेश्वर हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.